महाराष्ट्राची अस्सल कुस्ती। शाबाश 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 खूप छान मुलीवाले आता बसून घ्या आता उठू नका बसा आता सगळे बसा बसा शिंगवाले मामा तिकडे काय बघता बसा। आणि 1 नंबरच्या कुस्तीसाठी हनुमान तात्या पवार यांची पुतळा माऊली कोकाटे दोघांच्याही घराण्याला कुस्तीचा वारसा 1987 सालचे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या आहे तो प्रकाश बनकर आणि पैलवान बापू कोकाटे यांचा पुतण्या माऊली कोकाटे। ऐका ना माऊली इकडे जरा ह्या बाजूला माऊली ह्या बाजूला प्रकाश प्रकाश इकडे 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 अजित काका इकडे घ्या हनुमंता द्या इकडे ह्या बाजूला घेतो थोडं इकडे थोडं इथं मध्ये मध्ये कारण कडेला पलीकडे कुस्ती जाईल पाठीमागं कुस्ती जाईल म्हणून म्हणतोय मध्ये घ्या। आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। कुस्ती सुरुवात झाली नोंद घ्या सगळ्यांनी टाळ्या करा दोघांसाठी सगळ्यांनी टाळ्या करा 1 नंबरची कुस्ती चालू झाली। पोलादी मनगटाला भिडली 2 मानवी वाघशे एकमेकांसमोर ठाकले अंदाज घेण्याचं काम चालू झालं पंजेची पकड चालू झाली गर्दन खेच चालू झाली। निमित्त श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सव या उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून गोविंदनगर नाईकवाडी हगवणी वस्ती कुंडाळकरवाडी गायकवाड वस्ती इडी वस्ती मगरवाडी सुरटे वस्ती या ग्रामस्थांनी आयोजित केलेलं हे सुंदर कुस्तीचं मैदान आणि या मैदानात 1 नंबरची कुस्ती चालू झालेली नोंद घ्या सगळ्यांनी। मंथन झालं कुसळ झालं ऐकावरती आलेला आता अंतिम टप्प्यात मैदान शेवटच्या टप्प्यात सगळ्यांचं लक्ष त्या कुस्तीकडे लागलं। पंचही तसेच आहेत अनुभव सिद्ध पैलवान शाहूपुरी तालमीचे हनुमंताच्या पवार वस्ता ज्यांनी काजडला फार सुंदर रूपवाटिका केली आपापली माती घ्या दोघं पैलवान लहान फळीतील पैलवान चांगले तयार केले। आमचे मार्गदर्शक प्रशांतजी भागवत सर कुस्ती निवेदक यांचा सन्मान आखाड्यावरती संपन्न होईल आणि गुणावरती कुस्ती लागलेले प्रसाद सस्ते आणि मनीष रायते अशी कुस्ती गुणावरती चालू होते। पलीकडे माऊली आणि प्रकाशाची कुस्ती लागली। माऊली जगात एकमेव न्यायालय तिथे सगळे अपराध कोर्टात जातात ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असा माऊली आखाड्यावरती रडतोय। या आक्रमण कुस्ती करायची डाव प्रतिडाव डावाची उकाल हात्यातलं बाण काढाता मनीष आणि प्रसाद गुणावरती कुस्ती लागलेली। राम सर काय तो निर्णय घ्या दोघांना वेळ द्या बराच वेळ झाला कुस्ती चालू आहे कुस्तीचा अंत पाहायचा नसतोय। दोन्ही पायाला काळ्या टिक्या परिधान केलेला प्रसाद सस्ते एक धाकटी पैलवान म्हणून ज्याची ओळख आहे एक कुशल लढवय्या असा प्रसाद सस्ते मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल ज्या मामासाहेब मोहोळांमुळेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या कुस्तीला चांगले दिवस आले। स्वातंत्र्यापूर्वी कुस्तीला राजश्रय होता मग कोल्हापूरचे शाहूराजे असतील बडोदेकर सरकार असतील पतियाळकर सरकार असतील इंदोरकर सरकार असतील अशा राजघराण्यानं खऱ्या अर्थानं कुस्ती जपली होती कुस्ती जोपासली होती। 1947 ला देश स्वातंत्र्य झाला राजकारते धरगतीला लागले आणि कुस्तीचा राजश्रय संपला आणि कुस्ती लोकाश्रयावरती टिकून राहिली होती। महाराष्ट्राच्या कुस्तीला उत्तरती करावं लागते त्या महाराष्ट्राची कुस्ती लोक होते असं वाटायला लागलं आणि कुस्ती निवेदक प्रशांतजी भागवत सर यांचा आखाड्यावरती सन्मान संपन्न झालेला आहे। त्यांना घेऊन आखाड्यावरती आलेले माननीय श्री संग्रामभाऊ सोटे नवनाथ उद्योग समूहाचे शिल्पकार अनेक पैलवानांचे असले जाते
आज आणि पटाची पकड घेतलेले आणि कब्जा घेतला मनीष रायतेनं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मनीष रायते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे गुणावरती विजय झालेला आहे. नोंद घ्या पत्रकार बंधू, मनीष रायते गुणावरती विजयी. माऊली आणि प्रकाश कुस्ती करायची आता. शेकडो प्रेक्षकांच्या नजरा आपल्याकडे लागलेल्या आहेत. वाह, पटाला लागण्याचा प्रयत्न. अनिकेत कदम आते आपण सन्मानासाठी आणि प्रकाश कडे कब्जा आलेला आहे आता. आत घ्या, आत घ्या. ऐकणारे पैलवान आहे दोन्ही, बाहेरचे खुले बोलू नका. ऐकतात ते, मानतात. विनयशील नम्र पैलवान आहे दोन्ही. अनिकेत कदम सर कुस्ती निवेदक, त्यांचा मैदानावरती सन्मान केला जातो मानाचा फेटा बांधून. अनेक वर्ष ह्या मातीची सेवा केलेली अनेक चांगले पैलवान अनिकेत कदम सर, फलटण तालुका सातारा जिल्हा. आज मगरवाडी आणि अनिकेत कदमचं फार जुनं नातं आहे. एक उत्कृष्ट निवेदक आहेत. अनेक पुरस्कारांना सन्मानित केलेल्या अनिकेत कदम सरांना त्यांचा मानाचा फेटा बांधून आखाड्यावरती सन्मान केला जातो. आणि माऊली आणि प्रकाश पंत काय निर्णय घेत आहेत, अजित काका काय निर्णय घेत आहेत आपण बघूया. प्रकाश कर ऐकलेले माऊलीना आणि बजरंगबलीचा जयजयकार करायचा मोठ्यानं. हात टाकून निघण्याचा प्रयत्न आणि किल्ली तोडली. हो, टाळ्या टाळ्या टाळ्या. संग्राम याला म्हणायचं कुस्ती. संग्राम भाऊ जपून बसा. मोठ्यानं बजरंगबलीचा जयजयकार करायचा आहे सर्वांनी. बोलो बजरंगबली की जय. तोंडात काय असलं तर चुका. देवाचं नाव मोठ्याने घ्या. देवाचं नाव घ्यायला कंजूसी नको. नामापरी तत्व नाही रे. वायानिक बनता जाऊ नको. नाम संकीर्तन साधन बाई सोपे जळतील पापे जन्मांतरीची. कलियुगातला सगळ्यात सोपा मार्ग. कुठं जप तप वनांतरी जायची गरज नाही. खालीच वैसोनी करा एक चित्त. आनंद आनंदावा मोठ्यानं नाव घेतलं देवाचं. बोला बजरंगबली की जय. बोला बजरंगबली की भैरवाचा रवाना. वाह, अवधी दुमदुमली मगरवाडी याच साठी केलं होतं. अट्टाच म्हणायला गेले सर्व ग्रामस्थांनी, यात्रा कमिटी समाधानाचं ते चेहऱ्यावरती झळकायला लागलेलं आहे. संग्राम भाऊंच्या शांतता आणि स्तब्धता कुस्तीत तल्लीन झालेले सर्वपेक्षा. कुस्ती आर पार होणार, निश्चित निकाल लागणार, निकाली होणार. कोणीही जागा सोडू नका. थांबा, गडबड कोणी करू नका. पंचांनी दोघाला सूचना दिलेली. सुरुवातीला माग सरका पलीकडे बसलेली दोघांच्या वजनाचा अंदाज घ्या. 100 किलोचा बोजा, 200 किलोचा बोजा आपल्या अंगावर आलं तर काय होईल. सरायचं नाही. हे लहान पैलवान मोबाईल घेऊन बसलेला मागं मधोमध कुस्ती करायची. हिम्मते मर्दा तो मदते खुदा. समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार याला कुस्तीत फार महत्व असतंय. डाव प्रतिडाव, डावाची उकल. भात्यातलं वाण काढाता दोघही आणि धनुष्यावरती योजना करा. या गावचा आजपर्यंतचा इतिहास आहे. कुस्ती निकाली झाल्याशिवाय मैदान संपत नाही. निकालच लावायचा. मागल्या वर्षी सगळ्यांनी बघितलेले, डोळ्यांनी कानांनी ऐकलेलं आहे. बार आम्ही ती गोष्ट सांगणार नाही, पण लक्षात ठेवा कुस्ती निकालीच करावी लागणार. आज निकालच लावा नाही असं नाही. या दोघांची कुस्ती अनेक वेळा झालेली. माझ्या माध्यमानं परवा दिवशी सुद्धा कुस्ती आहे माऊलीची आणि ऋषिकेश बरोबर. या दोघांची कुस्ती दोघांना एकमेकांची माहिती. सोलापूर जिल्ह्यात दोघांना
एकामेकाची खासियत माहिती, दोघांना एकमेकाचे वीक पॉइंट माहिती. अनेक वेळा ही कुस्ती झालेली, जोडी चोर आणि तोडी चोर. शंभू खैरेनं मैदान घेतलेलं तिथं ह्यांचीच कुस्ती. आठवड्यात 3-4 दिवस पैलवान तालमीत मैदान करत असतोय, क्वचित तालमीत घरी सुद्धा नाही. यात्रा जत्रा मग या तरी घरी नाही तालमीत. कारण हा सीझन, या सीझनवरच वर्षाचा खुराक भागत असतोय प्रत्येक पैलवानचा. माऊली आणि एका मैदानाला मग लहान पैलवानांना तर 5,000 10,000 रुपये मिळत असतात, या मोठ्या पैलवानाला त्यांच्या पैसे मिळत असतात आणि तेच पैसे ते खुराकासाठी वापरत असतात. आज माऊली एकटा नाही, त्याला पार्टनर आहे, 2-3 पार्टनर असतात. तो पार्टनरचाही खर्च करत असतो. प्रकाशचाही तसंच आहे, प्रकाशला पार्टनर आहे तालमीत, 2-3 जण असतात. प्रकाश स्वतः खर्च करत असतो. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला हे पैलवान मैदानासाठी बाहेर येतात, कुठं बाहेर जातात, मग ते 100 किलोमीटरचं अंतर असू द्या, 200 किलोमीटरचं अंतर असू द्या, आपल्या पार्टनरकडनं 1 रुपया देत नाही. ही पोरं स्वतः सगळा खर्च करतात गाडीचा. सोपं राहिलेलं नाही. आज डिझेल पेट्रोल कसं आहे तुम्हाला माहिती, सांगायची गरज नाही. खुराक कसा आहे, बदाम कसे किलो आहे, मटण कसं किलो आहे, तूप कसं किलो आहे, हे सांगायचं. पैलवानांना त्या पटीनं मानधनी दिलं जात आहे, म्हणून टाळ्या करायला सर्वांनी. अशी दानदार मंडळांनी यात्रा कमी द्या. आणि हे चाललेलं आहे आज सोरटे बंधू. मगाच मी सांगितलं, पूर्वी स्वातंत्र्यापूर्वी कुस्तीला राजाश्रय होता. कुस्ती राजाश्रयावरती टिकून होती. अनेक राजघराणी, कोल्हापूरचे शाहूराजे असतील, इंदोरकर सरकार असतील, पटियाळकर सरकार असतील, बडोदेकर सरकार असतील, अशा राजघराण्यांनी खऱ्या अर्थानं कुस्ती जपली होती. 1947ला देश स्वातंत्र्य झाला, राजकर्ते जडणघडीला लागले आणि या महाराष्ट्राची कुस्ती लोप पावते काय असं वाटायला लागलं. कुस्तीला उत्तरती करावी लागली होती. पण तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब असतील, सर्वसामान्यांच्या जीवनात वचन फुलवणारे वसंतदादा पाटील असतील, बाळासाहेब देसाई असतील, सहकार माची शंकरराव मोहिते पाटील असतील, कुस्तीवरती पुत्रवर प्रेम करणारे पैलवान बाबासाहेब मोहोळ असतील, अशी सर्वजण एकत्र आली आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली 1953 साली. 1953 पासून कुस्तीचा महोत्सव भरायचा. पण 1961ला गदा देण्याची प्रथा चालू झाली आणि या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी झाला दिनकर दह्यारी 1961 साली. आतापर्यंत 48 महाराष्ट्र केसरी झाले, त्यात 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले आणि 6 डबल महाराष्ट्र केसरी झाले. असा महाराष्ट्र केसरीचा दैदिप्यमान इतिहास. आणि त्यातले जे 2 उप महाराष्ट्र केसरी लढत आहेत, एक 2021 सालचा आणि 2022 सालचा. कुस्ती करा, काहीतरी पराक्रम करा, काहीतरी चमकदार कामगिरी करा, काहीतरी चमत्कार करा. चमत्कार केला तर नमस्कार घालणार लोक मैदान झाल्यानंतर. काहीतरी करा, आपल्या भात्यातले बाण काढा, आता तरी धनुष्यावर योजना करा. आज कुस्ती झाली म्हणजे जर नाही, उद्या आहे, परवा आहे, अखंड कुस्त्या चाललेल्या आहेत. मे महिना 31 मे पर्यंत मैदान आहेत. 31 मे पर्यंत 2-3 मैदान मोठे आहेत, नाहीतर आखाडे चाललेले आहेत, जत्रा यात्रा उत्सव उरूस चालू आहे, त्यामुळे मैदान होत आहे. महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगितला. अहो सुरुवातीलाच इथं आल्यानंतर ना ऑल इंडिया चॅम्पियन तानाजी बापूंनी सांगितलं, मुंबईला माझी कुस्ती होती आणि फक्त 100 रुपये इनाम ठरला होता, फक्त 100. ते पण विजय झाल्यानंतर ना कुठं मुंबई लालबाग मोठमोठ्या गिरण्या होत्या पहिल्या, आता गिरण्या संपल्या आणि मोठमोठ्या इमारती तुम्हाला बघायला मिळतील. कधी मुंबईला गेला लालबाग भागात, कोण जात असतील गणेशोत्सवाच्या काळात, एवढ्या तडपेनं खालून निघण्याचा प्रयत्न माऊलीचा. संभाजी नाना होळकर जपून बसा, दरम्यान कुस्ती काका जपून बसा. जास्त काय बोलत नाही, 200 सव्वा 200 किलोचा बोलत. पंचाचा नक्कीच असणार आहे. पंचाच्या सूचनेचं पालन दोघांनीही करायचं आहे.
अजितदादा म्हणायचे कसे काय त्याला कळत असतंय कुस्ती गोष्ट आतमध्येच आहे. त्या हनुमंत पवार वस्तादला विचारा, अजिता का सोटेंना विचारा. येऊ ह्याच्याबरोबर नाही म्हणतो ते त्याच्यानंतर नाही म्हणतो. येऊ म्हणतो तो लहानच आहे, ते म्हणतो तो बारीकच आहे. कुस्त्या खरंच जोडायचं सोपं नाही. आज खरोखर सगळ्या कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहेत, बघण्यासारख्या कुस्त्या झालेल्या आहेत. मैदान शेवटच्या टप्प्यात अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आज घ्या हनुमंताच्या अशीच कुस्ती आज घ्या म्हणजे तुम्हाला परत पुन्हा दोघाला प्रॉब्लेम नाही. नोंद घ्या. माऊली मधोमध कुस्ती लागते खडाखडी. दोघांच्या अंगाचा घामामातीने चिखल झालेला आहे. पैलवान हा सोन्या मोत्याच्या हारांपेक्षा घामाच्या धाराने जास्त शोभून दिसत असतोय. तो तर त्याचा शिंगार असतोय. अशा तब्येती अशाच होत नसतात. त्यासाठी अखंड साधन असावी लागते, खर्च तपश्चर्या असावी लागते आणि साधुत्वाचं लक्षण असावं लागतंय. हो बरोबर आहे. खुराक ही महत्वाचा आहे. खुराक खरोखर अगदीच महत्वाचा. कसा खुराक खावा लागतो, तसं कष्ट करावं लागतं, तशी मेहनत करावी लागते, तसा घाम गाळावा लागतो. त्यावेळेला अशा तब्येती सगळ्यांना दिसत असतात. उजव्या कोयत्यावरती माऊली आणि डाव्या कोयत्यावरती प्रकाश. पवित्रा सांगायचं कारण असं, आपण जर लेखणी उजव्या हाताला चालवत असेल तर डाव्या हाताला तेवढी सुबक चालत नाही. आपण खुरपं जर उजव्या हाताला चालवत असेल तर डाव्या हाताला तेवढं सुबक चालत नाही. सरावाने देखील म्हणून पैलवाना जो तो पवित्र्यावरती लढत असतो कारण त्याचा सराव असतोय. पवित्रा बदलून ठेवलं तर लडबडल्यासारखं होत असतंय. अशी कुस्ती चालू आहे. घणाखडी खणखणीत कुस्ती चालू आहे. दोन मानवी वाघसिंह एकमेकांसमोर ठाकलेली. अनुभव सिद्ध पैलवान दोन्ही. नोंद घ्या. हनुमान आखाडा विरुद्ध गंगावीर सलीम कोल्हापूर. एक गणेश आंगड वस्तादचा पट्टा, एक विश्वास हरगुले वस्तादचा पट्टा आहे. गंगावीरचा पैलवान प्रकाश बनकर. अशक्य त्या गोष्टी शक्य करण्याची किमया प्रकाश बनकरकडे सुद्धा आहे आणि माऊली कोकाटेकडे सुद्धा आहे. हे सगळ्यांनी बघितलेलं सातारच्या अधिवेशनला. नोंद घ्या. विश्वास हरगुले अनेक पैलवानला त्यांनी तयार केलेला आहे, घडवलेला आहे विश्वासदादांनी. मग तो माऊली समदाडे असेल, दत्ता नरळे असेल, प्रकाश बनकर असेल, योगेश गोपाळे असेल, नितीन खोर्द असेल, सचिन खोर्द असेल, असे कितीतरी पैलवान. आजचा सुपरस्टार पैलवान, सगळ्यांचा आवडता पैलवान, मागल्या वर्षी इथं लढलेला तो महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पैलवान. याला सुद्धा मोलाचं योगदान आहे विश्वासदादांचं. सिकंदर शेख पायाला दुखापत झाली, कुस्ती थोडीशी थांबवलेली सिकंदरनं. पण आता मला परवा दिवशी बातमी काढलेली, सिकंदर परत कोल्हापूरला सरावासाठी गेलेला आहे. पायाच्या दुखापतीमुळे कुस्ती थांबवावी लागली आणि निश्चित 2-3 महिन्यात तो वाघ परत मैदानात दिसेल तुम्हाला सगळ्यांना. आणखीन एक कोल्हापूरचा गंगावीर सलीमचा पैलवान, सगळ्यांचा आवडता, तुम्हाला सगळ्याला माहिती असलेला 51 गदेचा मालक अस्सर पैलवान असलम काजी. कोरडावाडीजवळ सापडणे नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या सापडण्याचा पैलवान परवा दिवशी त्यांनी मैदान जाहीर केलं. 27 तारखेला अस्लम काजीचा वाढदिवस आहे, 27 मे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदाच अस्लम काजी वस्तादनी त्याच्या तालमीवरती मैदान घेतलेलं आहे. 27 तारखेला कोरडवाडीला कोरडवाडीला एक मैदान त्यांनी आयोजित केलेलं आहे. नोंद घ्या सगळ्यांनी. हात चालू झाली. हो हो हो. दोघांचे हात चालतात. हात चालले पाहिजे. आणि केतकराम हात कुणाचे चालायचे, त्याच्या नितीन खोर्दाचे हात आणि पाय चालवणारा सगळ्यांनी कुस्त्या बळी केल्या. हात आणि पाय चालवणारा पैलवान नितीन खोर्द, समाधान गोडके. तुफानी कुस्ती व्हायची, तुफानी एकमेकांचे दोन्ही पैलवान. दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले. नोंद घ्या सगळ्यांनी. तो समाधान गोडके 2010ला महाराष्ट्र केसरी झाला. 23 डिसेंबर 2010 रोहा रायगड गाजवलं आणि सोलापूर जिल्ह्याला मानाची गदा मिळून दिली समाधान गोडकेनं. मंगळवेढा जवळचा पैलवान, मंगळवेढा तालुक्यातला पैलवान, भटाण जवळचा नळी गावचा पोरगा. छोटस गाव आहे नळी, त्या नळी गावचा पोरगा तो. कष्टाच्या जोरावर महाराष्ट्र केसरी झाला त्या पोरानं आणि महाराष्ट्र केसरी गदा मिळून दिली सोलापूर जिल्ह्याला. दोघांनी आपापली माती घ्यायचे, माऊली आणि प्रकाश. आणि नितीन खोर्दा पोहोचा सोलापूरचा. सर्वांच्या
हा नजरेतला आवडता पैलवान नितीन कोरस होता. कुस्ती करायची. सोलापूर महापौर दादा भगवंत केसरी कुस्ती स्पर्धेतील भावाभावानं सचिन आणि नितीननं पराक्रम केला. भावाभावाची जोडी फायनल आली होती. समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार याला फार महत्व असतं कुस्तीमध्ये. डाव प्रतिडाव डावाची उकल काहीतरी करायचंय. तेरे हरीण खाटल्यावरी होत नसतंय. वारा चांगला सुटलेलाय. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा म्हणलेला आहे. स्वतः हिम्मत दाखवल्याशिवाय तो खुदा सुद्धा मदतीला येत नाही. कुस्ती करायची ठेवच पडा लागण्याचा प्रयत्न तो हल्ला सुटवला माऊलीना. आक्रमण डोक्याला डोकं लागलेलं आहे. लक्षावरती लक्ष लागलेलं आहे. लक्षावर लक्ष म्हणतोय मी. बाहेर किती जण बघतायत कोण नरनर बरोबर म्हणताय काही त्यांना दिसत नसतंय. पहिल्यावर कुस्ती खेळत असतात अंगावर लोळलेले असतात पण समोरचा तेवढा दिसत असतोय. दोघांना सूचना द्या तशी कुस्ती सुटणार नाही अशी यात्रा कमिटीची सूचना आलेली आहे. या गावचा इतिहास आहे. या गावची परंपरा आहे. माझ्या माहितीप्रमाणे माऊली इथं लढून गेलेला आहे गेल्या वर्षी. कुस्ती करायची. हिम्मत आहे मरणार तो मदत आहे खुदा म्हणलेला आहे. स्वतः हिम्मत दाखवल्याशिवाय तो खुदा सुद्धा मदतीला येत नाही. अश्व नाही व गज नाही व व्याघ्र नाही वश्य नावश्य अजा पुत्र बलिदा जातो दैव दुर्बल घातका म्हणलेला आहे. आपापली माती दोघांनी घ्या विनंती आपल्याला. पैलवान बरोबरून माती घ्यायची दोघांनी. घावा मातीने दोघांच्या अंगाचा चिखल झालेला आहे. देव ही दुबळ्याचं समर्थन करत नाही. अश्व नाही व गज नाही व व्याघ्र नाही वैश्य नाही वैश्य अजा पुत्र बलिदा जातो देव दुर्बल घातका म्हणलेला आहे. अश्व नाही व म्हणजे घोडा नाही, गज नाही व म्हणजे हत्ती नाही, व्याघ्र नाही वैश्य नाही वैश्य म्हणजे वाघ येतो म्हणजे कुस्ती. मग सर्व साहित्यशास्त्र असतील 18 पुराणे असतील सर्व धर्मग्रंथ असतील प्रत्येक धर्मग्रंथामध्ये कुस्तीचा उल्लेख आढळतो. रामायण असेल महाभारत असेल जैन धर्मशास्त्र असेल बायबल असेल कुराण असेल प्रत्येक धर्मग्रंथामध्ये कुस्तीचा उल्लेख आढळतो. कच्च मच्च वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण सगळे देवाचे अवतार बघा. मनगटातलं बळ हे सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आणि दुष्टांच्या पारिपत्यासाठी अगदी देवाधिकापासून. कुस्तीचा इतिहास इतकी मोठी परंपरा दुसऱ्या कुठल्याच खेळाला नाही. जाणीवपूर्वक बोलतोय मी. पुरातन काळामध्ये कुस्तीचे 4 प्रकार होते. भीमसेनी कुस्ती, जरासंधी कुस्ती, जांबवंती कुस्ती आणि हनुमंती कुस्ती असे कुस्तीचे 4 प्रकार होते. एका प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं. दुसऱ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला जायबंदी केलं जायचं. तिसऱ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करून पळवून लावलं जायचं. आणि चौथ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावली जायची. तो हनुमंती कुस्तीचा प्रकार. ठार मारणे हा प्रकार होता. भीमानं बकासुराला कुस्तीत ठार मारलं. कृष्णानं कंसाला कुस्तीत ठार मारलं. कृष्णानं किच्चकाला कुस्तीत ठार मारलं. कृष्णानं चाणूराला कुस्तीत ठार मारलं. ठार मारणे हा प्रकार होता. हातपाय मोडणे तेही काळाच्या ओघामध्ये बंद झालं. आणि सध्या एकच प्रकार चालू आहे तो म्हणजे प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावणे. तो म्हणजे हनुमंती कुस्तीचा प्रकार. परिवर्तन संसार का नियम आहे. काळाच्या ओघामध्ये 3 प्रकार बंद झाले आणि एकच प्रकार चालू तो म्हणजे हनुमंती कुस्तीचा. अशी कुस्ती परंपरा
आणि ही कुस्ती परंपरा व्यापकपणे जपण्याचं, जोपासण्याचं, वाढवण्याचं, टिकवण्याचं कार्य करतायत भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवानिमित्त सर्व मंगळवारी ग्रामस्थांनी यात्रा कमिटी, नवनाथ कुस्ती केंद्र, ऑल इंडिया चॅम्पियन तानाजी बापू सोरटे आणि माननीय श्री संग्रामभाऊ सोरटे, अजित काका सोरटे त्यांचे सगळे सहकारी यात्रा कमिटी आपण खऱ्या अर्थानं धन्यवादास पात्र आहात. आक्रमण हातापायात ज्या नाही तोपर्यंत थांबणे नाही. कुस्ती करायचे, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ, नाम भी कमाओ. जशी दोघांना सूचना द्या भाऊ. हनुमंता त्या विनयशील आणि नम्र व्यक्तिमत्व असलेले दोन्ही पैलवान. विनयशीलता आणि नम्रता हा पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतोय, तो तर त्याचा शिंगार असतोय. विनयशील आणि नम्र व्यक्तिमत्व असलेला पैलवान कुस्ती शौकीनाच्या हृदय सिंहासनावरती राज्य करत असतोय. यात जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे कुस्ती सम्राट अस्लम गाजी. पुन्हा खराखडी कुस्ती चालू झाली. पंचांनी दोघांनाही समज दिलेला आहे. कुस्ती सुटला नाही तो जाण आणि भान दोघांनाही दिलेला आहे. डोक्याला डोकं लागलेलं आहे. आता डोक्यातले विचार चक्र चालू करा. आता ज्याच्या बँकेत बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे. हो, ज्याच्याकडे तळम आहे, खर्च आहे, त्याचीच कुस्ती शिल्लक. आता अशी कुस्ती करायची. बैलवान ग्रामस्थ, यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, कुस्ती शौकी आपल्या कुस्तीचा निकाल पाहण्यासाठी थांबलेले. काहीतरी करायचंय. समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार, पाडला का पाडला यापेक्षा लढला कसाही पाहणारी मंडळी ती कुस्तीतले तज्ञ आणि जाणकार आहेत सगळे, कुस्तीतले दर्दी आहेत सगळे. आक्रमण एक गंगावी तालमीचा प्रकाश बनकर आणि हनुमान आकाराचा माऊली कोकाटे. शाहू विजय गंगावी, शाहू राजे कुस्तीवरती पुत्रवत प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थानं शाहूराजांनी कुस्तीला, या महाराष्ट्राच्या कुस्तीला सोन्याचे दिवस आणले. 1902 ला विलायतला गेले होते शाहूराजे. तिथं बघितलं मैदान आणि तिथं संकल्प केला, जाहीर केलं माझ्या नगरीत एक असं मैदान बांधीन कुस्तीसाठी जे जगात अद्वितीय असेल. आणि खारबाग मैदानाचं काम चालू झालं 1907 साली. जवळजवळ 5 वर्ष लागली खासबाग मैदान बांधून काढण्यासाठी. 1912 ला खासबागचं काम पूर्ण झालं आणि उद्घाटनाला कुस्ती ठेवली होती. जगजेत्या गावाचा भाऊ इमाम बक्ष आणि गुलाम मोहिद्दीन अशी कुस्ती होती खासबाग मैदानाच्या उद्घाटनासाठी. जगजेत्या गावाच्या भावाने इमाम बक्षानं कुस्ती जिंकली, कुस्ती मारली आणि स्वतःच्या डोईचा मंदिर त्या इमाम बक्षाच्या डोक्यावरती ठेवला आणि मानाची चांदीची गदा खांद्यावरती दिली इमाम बक्षाच्या. असे होते शाहूराजे, कुस्तीवरती प्रेम करणारा राजा. हनुमंता त्या कुस्ती चालवायची, आपण दोघांना सूचना द्यायची. तुल्यबळ पोर दोन्ही.
कुस्तीचा अंत पाहायचा नसतोय. बराच वेळ झाला ती कुस्ती चालू आहे. आता काय निर्णय घेतलेला आहे राम सर? आणि हनुमंत द्या अगोदर दोघांना सूचना द्या. गुण कसा दिला जाईल आणि कसा दिला जाणार त्याने केला जाणार दोघांसाठी. आणि गुणावरती कुस्तीला प्रारंभ आलेला आहे. वा, दोघेही स्पर्धेतले अनुभवसिद्ध पैलवान आहेत. दोघांना स्पर्धेतला चांगला अनुभव आहे. त्यामुळे गुण कसा घ्यायचा, कसा दिला जाणार नाही याची दोघांना माहिती आहे चांगली. तरी पंचांनी दोघांना सूचना दिलेली आहे. गुण कसा दिला जाणार याची सूचना दिलेली. नोंद घ्या सगळ्यांनी. गुणावरती कुस्ती चालू झालेली. प्रकाश आणि माऊली माऊलीला घेतलेली. माऊली खोकाटे पंचाचा निर्णय. काय तरी करावी म्हणायला याला म्हणायचं कुस्ती. तिकीट काय लावलं नाही पण पैसे मात्र फिटले. अस्सल कुस्ती म्हणतात ते यालाच. जीवाचं रान केलं दोघांनी. परत कुस्ती चालू झाली मध्ये. आणि म्हणून तरी दोन्ही पैलवान महाराष्ट्राच्या नव्हे तर अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावरती आरूढ आहेत. हो, मला लागण्याचा प्रयत्न तो जाणलेला आहे माऊलीनं. पटावर पट चालू झालेले. दोघांनी एक एक झडप मारली होती पटाला. दोघांनी ते हल्ले परतवलेले. लोखंडाव करण्याचा प्रयत्न प्रकाशचा. आणि गोल घेण्यासाठी दोघंही एकमेकावर तुटूनच पडलेले. याच खरोखर फार कुस्ती झालेली. फार म्हणजे बघण्यासाठी कुस्ती झालेली. आतापर्यंत जवळजवळ 30 मिनिटं होऊन गेलेलं कुस्ती चालू आहे. कोणी पट्टाला लागला आणि कब्जा घेतला माऊली कोकाटेनं. आणि गुणावरती विजय मिळवला माऊली कोकाटेनं. हनुमान आखाड्याचा पैलवान